काय ते दिवस आलेत माझ्यावर. असली भूक लागली होती. काय काय होतं समोर, पण काहीच खाता नाही आलं यार. त्या पोराला इम्प्रेस ते करायचं होतं. जर मी काही खाल्लं असतं तर तो म्हणला असता काय ती हावरी पोरगी बकासुरावानी वडती. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आता मी बघते घरात काही केलंय का गौरीनं. काय घमघमाट सुटलाय. गौरे, काय केलंय ग? जेवायला म्हणते मी. थांब थांब आले. गौरे, काय केलंय म्हणते मी. मी ना मस्त चिकन बिर्याणी केली. शपथ. ऐक ना, मला काय पण कर, पण लगेच जेवायला दे काहीतरी. जेवायला ते हा, चांगली डिश भरून मोठी. अगं पण तू तर त्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती ना जेवण करायला. लय चांगलं चांगलं खाणार आहे म्हणे, लय श्रीमंत आहे तो, मला पोटभर जेव घालीन. आणि काय झालं, उपाशी वापस आली. अगं मला खूप इच्छा होती, खूप पदार्थ होते, पण मी खाऊ शकत नव्हते. त्याला मी खादाड खाऊ वाटले असते. मग बांधून आणायचं ना, मग आपण दोघी मिळून खाल्लं असतं. ते झालंच असतं ग, पण मला त्याला हातातनं सोडायचं नव्हतं ना. सोडायचं नव्हतं ना, मग आल्या उपाशी बोंबलत. काय आता इलाज नव्हता माझ्याजवळ. दे ना मला आता वाढ. अगं मला फोन करायचा ना, मग मी जास्त नसतं आणलं ग, मी फक्त माझ्यापुरतंच आणलं एक पावभर. का ग तू अशी करती? पण तांदूळ टाकलेत मी जास्त, उद्या उरलेली शिळी बिर्याणी छान लागते ना म्हणून. बरे का ग, मला आता दे शिळी बिर्याणी, तर आपण नंतर बघू. मला आता भूक लागली. देते मी तुला. हे बघ सपाट झालंय पार. देते तुला, पण ते पावशेर चिकन आणलेलं आणि त्यात तांदूळ, म्हणजे टोटल मला 130 रुपये खर्च आलाय. अर्धे पैसे दे आणि बिर्याणी खायची. तुला मी सगळं देईल, तू त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नको. पण आता मला खायला दे बाई. मला कसं तरी होतंय ग. तुला मी सगळं देईल. मागच्या वेळी 2 शॅम्पूच्या पुड्या वापरल्या होत्या, अजून नाही दिल्या. मी तुला सगळं देते, पण मला आधी वाढ. काय पण करू, आधी पैसे दे. का ग असं हट्ट करते तू? तू बाई खाल्ल्यानंतर लगेच पलटी मारशील. आधी पैसे दे. ऑनलाईन पेमेंट कर. काय ग गौरी, दे ना मला खाल्लं थोडस. नक्की पैसे देशील? हा बघा. हा, माझी शपथ. माझी शपथ. माय नको घेतो, कोंबडी शपथ घे. कोंबडीची शपथ. थांब लगेच देते. आपण असं करू ना, दोघी पण जेवायला बसू. चल ठीक आहे, ये घेऊन. मी झालंच आहे तसं पण. वाव, काय भारी टॉप आहे हा. तुझ्या बोल ना, कशी दिसते मी? थांब ग जरा. हे सांग ना, मला बाहेर जायचंय. आलीच बिर्याणी खाल्लीस तरी पण मला नोटीस केलंस का? मी कधीची कपडे घालून बसले. कुठं निघाली तू? बॉयफ्रेंड सोबत शॉपिंगला. हो का? चांगलं दिसतो ॲड्रेस. हा, छान आहे तसा, पण ती बघ की जरा कसं दिसते ती. काय ढेरी. बघ ना यार, धीरे दिसते ड्रेसमध्ये. काय करू आता? हा बघ ना, हा ड्रेस कसला भारी आहे. ते ऑनलाईन नको दाखवू मला, ते 8 दिवसांनी येईल. आत्ता जायचंय मला. अगं मग हा चांगला आहे की तसा. चांगला पण धीरे दिसते ना. टायर त्याच्यासमोर का असं चालू का? पोटात मध्ये घ्यायला लागला. एवढं नाही वाटत आहे. एवढं नाही वाटत. त्याच्यासोबत खाल्ल्यानंतर ते अजून फुगल. मग एक काम कर ना, दुसरा घालून जा. दुसरे कपडे नाहीत ना माझ्यासोबत. मला असं सूट नाही होते. सगळे फिटिंग मध्ये आले, त्यात थोडी जाडी झाले ना मी. ऐक मग ना, आता काय विचार आहे तुझा? तुझा तो टॉप मला दे ना प्लीज. प्लीज वगैरे काय ग. ऐक ना, मागच्या वेळेस तू माझी किती टॉप घेतले बाळा घालायला म्हणते मी. नाही, मी कधी जास्त घेतले, 1-2 वेळेस घेतले असते, पण मी रिटर्न दिले की नाही ते. कसे दिले ग तू रिटर्न मला? दिलेच होते ना, मग लगेच रिटर्न दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी एकावर तेल सांडवलं. हा, जेवण करताना थोडंसं सांडलं होतं. बरं मग ड्रायक्लीनला खर्च किती आला असेल त्याचा? आता ह्यावेळेस मी देते ना काय सांडलं तर. म्हणजे तू सांडवणार यावेळेस? नाही, मी सांडवणार नाही, पण जर सांडलं चुकून हुकून तर मग देते ना मग मी. ऐक ना, हा ड्रेस घालून जा ना. ऐक ना, ह्याच्यातलं टायर दिसते, दे ना प्लीज. अगं काहीच दिसत नाहीये, तू एकदम परफेक्ट. अगं मी आरशात बघितलंय ना, असा आरसा करून बघितलंय, पुढं दिसतंय ते. अगं आता आरशात ते जरा जास्त दिसणार ना. आपलं तोंड असं असलं तरी कधी कधी असं दिसतं आरशा समोर. पण तो समोरून मला बघणार आहे, माझा बॉयफ्रेंड असं लांबून थोडी फिरणार आहे माझ्यासोबत. अगं तो काय कंटिन्यू तुझ्या तोंडाकडे बघत बसणार काय? तो कधीतरी शरीराकडे पण बघणार आहे ना. ढेबरं दिसेल ना पहिलं त्याला समोर आलेलं, मग काय करायचं, देईल सोडून त्याच दिवशी.
ऐक ना बाळा, तू खरंच भारी दिसते यामध्ये. तुला काहीच गरज नाहीये दुसरं काय तुला घालून द्यायचं द्यायची. नाही का? अगं तसा विषय नाही मला द्यायचं, तू घेऊन जा. पण मी सांगते ऐक ना. ह्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काहीच नाही आहे. जाऊ दे, माझं मी बघते. नको देऊ तुम्हाला टॉप. तू नंतर मला काही माग मग तू सांग. अगं असं नको. नुसते टॉप मागत असते, स्वतःच काही देत पण नाही मला. जाऊ दे, मी हा टॉप घेतले आज. काय बघते? काय झालं? तोंड पाडायला म्हणते मी. मॉलमध्ये गेलोत, शॉपिंग केली मी. 2-3च ड्रेस खरेदी नाही केले, सिलेक्ट पण नाही केलं, फक्त बघितले. तर लगेच ह्याच्या बापाचा शुगर हाय, ह्याच्या आजोबांचा BP हाय. बिल त्याला वाटलं ना आता ही बिल जास्त येईल, लगेच सगळं हाय गेला पळून. असलं कसलं गा शिक तुझा. आता तू गप्प बस हा. अगोदर त्याने डोकं खराब केलंय उगाच. काय ग तू म्हणलं आता तू चांगले निवांत येशील तर निवांत बसावं, आराम करावा. चालू मला काय माहित तो एवढा भुरटा आहे. असले काय पटवते ग भुरटे सगळे. जरा नाही चांगला पटवला. लेवलचा पकड ना, जरा लेवलचा. कसा लेवलचा? मस्त म्हणजे जरा जरा होते. ऐक तर, म्हणजे कसा आता कसं ट्रेंड आहे, थारवाली पोरं, फॉर्च्युनरवाली पोरं. आणि तू पकडला असशील ऍक्टिवा वाला, नाही तर नुसतं थोबाड बघून आवडला असेल तुला. थारवाले रस्त्यावरच पडले. ऍक्टिवा वाले पण चांगले असते. म्हणजे हा ऍक्टिवा वाला स्वतः खरं सांग. तुला कसं कळलं? तुझ्या तोंडाकडे बघूनच कळलं होतं मला. कशाला असल्या पोरांच्या नादी लागते का तू? मला माहित नव्हतं ना एवढं छपरी निघाल म्हणून. बिनडोक. छपरी नाही भिकारी म्हण. एक नंबरचा चिंगूस, कंजूस, चिंदी चोर. उगाच मूड खराब केला माझा. त्याच्या जागेवर दुसरं कोण असतं तर आतापर्यंत मी शॉपिंग केली असती, चांगले चांगले ड्रेस घेतले असते. किती ते स्वप्नांचा चकना चूर झालाय आता. चकनाचूर वाहत गेलीत, वाहत. बरं जाऊ देत आता. मला तो बोलला ना, बाहेर गेला 2 मिनिटं फोनवरती बोलला बरं का, अगच ऍक्टिंग करायला लागला. मी म्हटलं काय झालं? डार्लिंग माझ्या ना आजोबांचं BP हाय झालंय. मनात म्हटलं तुझ्या आजोबांचा नाही तुझाच BP हाय झालाय, किंमत बघून कपड्यांची. तरीच लक्षात आलं ना तुझ्या लगेच. आलं, लगेच लक्षात आलं माझ्या. पण मी पण म्हटलं नाही का कशाला लगेच हे करायचंय, त्याला बिचारायला वाईट वाटलं असतं ना, म्हणून मी पण ऍक्टिंग केली. हो का असं बोल. बरं चल पुढे जरा अजून एक्स्ट्रा पैसे मला दाखवतो. तो म्हणला असं ना तुला का नाही? मीच म्हणते का तुला? पळून गेलाय. त्याने बघितलं पण नाही मी सिलेक्ट केलेल्या कपड्यांकडं. मी 800 टाकले आणि मी पण पळाले. म्हटलं इज्जत जायला नको, ते लोक विचारतील ना मॅडम काय घेतलं आणि किती किंमत आहे. त्या काउंटरवाले तोंडाकडे बघतात ना. हा मग बघतातच की. तर म्हटलं एखादी मैत्रीण भेटली तर म्हणेल फक्त फोटो काढण्यापुरती आली होती काय, मला सांगता पण येईना, बोलता पण येईना. म्हटलं आपलं पळालेलं बरं आहे घरी. बरं झालं आली एकदाची पळून तू. परत अशा पोरांच्या नादीला लागणार. ऐक ना, तुझा एखादा मित्र असला तर सांग. आली का माझ्या मित्रांवर सेटिंग लावून द्यायला? असला तर सांग. काय लगेच सेटिंग लाव म्हटले का? ते सेटिंगचं माझं मी बघते. आहे बरं का, एक माझा जो बॉयफ्रेंड आहे त्याचा एक मित्र आहे चांगला पैसेवाला. दिसायला एवढा चांगला नाहीये. पाहिजे ऐक ना, इंटरेस्टिंग म्हणजे कसं, म्हणजे हँडसम पण पाहिजे. हाईट बघितलीस का काय कमी आहे आपल्यात? तुम हुस्न परी तुमच्या थोडी ढेरीच आत घालावी लागेल, बाकी सगळं ओके. ते सोडून बोला, ते सोडून बोल. काय एकतर जात नव्हतं मला हे. आत्ताशी कुठं खायला लागले, आत्ताशी कुठं ढेरीवर आली. बरं जाऊ देत, ते काय आहे तसं, आहे तसं एक्सेप्ट. ऐक ना मी सांगते, तो मग श्रीमंत आहे, तो पण मला म्हणला वहिनी एखादी असं चांगली पोरगी वहिनी म्हणतात का तुला? हा म्हणजे लग्न वगैरे करणारच का काय त्याच्यासोबत? आता एवढा श्रीमंत पोरगा सोडायचं कशाला? त्याच्यापेक्षा श्रीमंत भेटलं तर? अगं मग त्याच्यापेक्षा श्रीमंत नाही, त्याच्या लेवलचा आहे. नाही, आता जो बॉयफ्रेंड आहे त्याच्यापेक्षा श्रीमंत कोणी भेटला तर मग त्याच्यासोबत पण लग्न करणार का ह्याच्यासोबत करणार? नेमकं काय करणार? बघू, जरा विचार करावा लागेल या गोष्टीचा मला. मग आताच वहिनी म्हणायचं टाळा, नाहीतर ते सर सिरियसली घेतील, मग बोंबलत बसावं लागेल. त्यात काय एवढे आजकाल कॉमन झालेत विषय. बरं दे ना नंबर. तू आहे ना, जा पहिली आवरून ये, तुझं सेटिंग बरोबर मी लावून देते झटक्यात. झटक्यात नंबर दे ना, सेटिंग माझी मी लावते. दे नंबर. देते मी ह्यांना विचारून तुला नंबर देते. हे ओ गो बाई, अहो गप अहो
ओके मी फ्रेश होऊन आले हो. बाय.